चला विद्यार्थी मित्रांनो, नवोदय एक्झामसाठी जे आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सवर आपण टेस्ट बघितली होती. ओके, आणि त्या टेस्टमध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आले नाहीत ते क्वेश्चन आज आपण इथे बघणार आहे आणि हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, तुम्हाला सांगायचं आहे की हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार, काही नाही. आणि त्यानंतर जर तुम्हाला आला नाही तर त्यानंतर मी हा क्वेश्चन जो आहे हा एक्सप्लेन करतो. ठीक आहे, चला बघा आता हा क्वेश्चन काय म्हणतोय आणि कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल हे आपल्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. तर क्वेश्चन काय म्हणते बघा इथे, व्हॉट विल बी दी सम ऑफ दी नंबर्स फ्रॉम 1 to 25. आता 1 to 25 पर्यंत जे काही नंबर्स आहेत, ओके, त्यांची सम तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर मला सांगा कसं करणार, तुम्हाला जमतं का ते सांगा. सांगा रे. ऑप्शन बी. बर, ऑप्शन बी तुमचं येते. ठीक आहे, कसं काय केलं सांगा. सर 25th ट्रायंगुलर नंबर. ओके, कसं केलं बेटा, काय केलंस तू ते सांग ना मला. ऍडिशन केली सर. ओके, सगळ्यांना जर ट्रायंगुलर नंबर बाय हार्ट असले तर 25th ट्रायंगुलर नंबर येतो. किंवा जर आपल्याला आहे ना 25th काढायचं असणार ना तर 25 into 26 डिवाइड बाय 2 करावं लागतं. तेव्हा 325 हा निघतो आपला. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, खूप छान. बघा आम्ही सांगतो, मला खूप छान सांगितलंस तू आणि खरंच एक्सलंट. ठीक आहे, बघा तुम्हाला काय सांगितलंय, व्हॉट विल बी दी सम ऑफ दी नंबर्स फ्रॉम 1 to 25. 1 to 25 जे नंबर्स आहेत त्यांचं तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. मीन्स 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 + 11 + ओके सो ऑन अप टू द 25. ओके, 25 पर्यंत अशी तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. मग आपण असं जर करत गेलो तरी खूप कॉम्प्लिकेटेड बनतं ॲडिशन करणं, बरोबर. मग तुम्हाला असा क्वेश्चन आला 1 to 25 कुठलाही नंबर असू द्या, तुम्हाला जर असा क्वेश्चन आला, ठीक आहे, सम ऑफ दी यन टर्म्स म्हणजे कुठल्याही टर्मची जर तुम्हाला ॲडिशन करायची असेल तर सिम्पल फॉर्म्युला आहे. ओके, सो दॅट इज बघा तो फॉर्म्युला बघा तुमचा यन इन ब्रॅकेट n + 1 अपॉन 2. हा फॉर्म्युला जर यूज केला तर तुम्हाला या सगळ्या नंबरची ॲडिशन कॅल्क्युलेट करता येते. ओके, n मीन्स काय आहे, तुमचा लास्ट नंबर. इथे आहे n = तुमचे 25. ओके, लास्ट नंबर म्हणजे तुमचा n. ओके, सो आता n काय आहे 25 इन ब्रॅकेट n + 1 मीन्स 25 + 1 ओके अपॉन 2 मीन्स बघा हे येतं बघा 25 × 26 अपॉन 2. आता काय करायचं आहे इथे तुम्हाला 26ला काय करा तुम्ही 2 ने डिवाइड करा. ठीक आहे, 26ला काय करायचं तुम्हाला 2 ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, सो 26ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर किती येतं रे, तर 13 येतं, बरोबर. सो 25 × 13 करा, जे काही येईल ते तुमचं इथे आन्सर असेल. ओके, याला जर डिवाइड केलं तर 13 येतं. सो 25 × 13 25 × 13 किती येतं रे 25 × 13. ओके, 3 5 चं 325. 3 325. 300 325. 325. ठीक आहे, मी करत नाही, तुम्हालाच केलं ते 325. आणि ही आहे तुमच्या काय आहे सम ऑफ दी नंबर फ्रॉम 1 to 25. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. मी तुम्हाला काय करायचं होतं बघा, तुम्हाला जर असं सांगितलं की 1 to 30 1 to 45 काही पण सांगू द्या ना,
एक मिनिट, काही पण सांगू द्या ना, कशाची पण ॲडिशन सांगू द्या ना तुम्ही. 1 to 20 सांगू द्या, 1 to 30 सांगू द्या. काय करायचं इथे, हा फॉर्म्युला यूज करायचा. एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 अपॉन 2 मीन्स काय, एन म्हणजे काय, लास्टचा नंबर घ्यायचा. ठीक आहे, आणि बस तुम्हाला ते येतं. हे फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सिम्प्लिफाय करायचं तुम्हाला. इन ब्रॅकेट 0.50 प्लस 0.15 डिवाइड बाय 0.05 ब्रॅकेट कंप्लीट इन 2/7. चला करा डिवाइड. कसं करणार, अगोदर काय सॉल्व करणार सांगा. सर अगोदर ब्रॅकेट सॉल्व करणार. ओके, अगोदर 0.3 ओके डिव्हिजन. ओके अगोदर डिव्हिजन करायची. ओके म्हणजे 0.3. ओके, अगोदर काय सर करायचं. 0.3 येत आहे. बरं, बघू ना आता काय करायचं बघा. स्टार्टिंगला काय करायचं तुम्हाला बघा, अकॉर्डिंग टू द बोर्ड मास रूल अगोदर आपलं डिव्हिजन करायचं आहे, बरोबर. तर तुमचं डिव्हिजन आहे बघा इथे 0.15 डिवाइड बाय 0.05. तर 0. इकडे लिहितो मी, तुम्हाला ते दिसणार नाही, एक मिनिट. 0.15 अपॉन 0.05. ओके, आता तुम्हाला सर हे कसं करणार. तर काय करायचं बघा, आपण ज्यावेळेस डिव्हिजन करतो त्यावेळेस आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये जो नंबर पाहिजे तो होल नंबर पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण संख्या पाहिजे आपल्याला. ठीक आहे, जसं की 1 2 3 4 5 6 फ्रॅक्शनमध्ये नको आहे आपल्याला, बरोबर. आपल्याला ती फ्रॅक्शनमध्ये नको आहे, बरोबर. मग आपण काय करणार आहे तिथं सांगा. 0.3. आता काय करणार आपण ते सांगा ना. आता तुम्हाला डिव्हिजन करायचं 0.15 ला 0.05 ने डिवाइड करायचं आहे. तर अगोदर आपण ह्याच्यात कन्वर्ट करून घ्यायचं साध्या. कसं करणार ते सांगा ना, कसं करायचं. मल्टिप्लाइड बाय 100. हां बरोबर. मल्टिप्लाय बाय 100. आता बघा, बरोबर बघा इथे बघा, इथं काय डिनॉमिनेटरमध्ये आपलं होल नंबर पाहिजे. ओके, इथे बघा 2 प्लेस नंतर डेसिमल पॉईंट आहे. सो याला काय करायचं आहे, 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे. याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर याला पण 100 ने मल्टिप्लाय करायचं. सो 100 ने मल्टिप्लाय केलं तर हा जो डेसिमल पॉईंट आहे हा 2 प्लेस इकडे मूव करेल, हा 2 प्लेस इकडे मूव करेल. म्हणजे तुमचं 15/5 आणि 15/5 मीन्स 3. मीन्स या दोघांचं जे काही डिव्हिजन आहे ते 3 येतं. हां चला, एवढं समजलं. सर येस बघा. 0.50 मध्ये 3 ऍड केलं की 3.50 येतं. ओके ओके बरोबर. आता हा 3 प्लस 0.50 या दोघांची ॲडिशन करा. 0.50 प्लस 3 हे जर केलं तर 3.50 हे तुमचं काय येतं रे, ॲडिशन येतं, बरोबर. आता हे ब्रॅकेटमध्ये आहे, बरोबर. इन2 ब्रॅकेटमध्ये म्हणजे इन2 म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन 2/7. म्हणजे इथे मी घेतो 3.5 × 2/7, बरोबर. आता मल्टिप्लिकेशन आपण करताना आपण काय करतो रे बघा, या नंबरच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो. आणि मल्टिप्लिकेशन कसं करतो रे आपण, तुम्हाला माहीत असेल, न्यूमरेटर टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 3.5 × 2 जर केलं तर 7 येतं. आणि 1 × 7 केलं तर 7 येतं. 7 गेट 7 कॅन्सल, 7 गेट कॅन्सल, हे तुमचं 1. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. बघा सिम्पल होतं, फक्त स्टार्टिंगचं थोडं तुम्हाला कन्वर्ट करायला ते अवघड जात होतं. तर ते तुम्हाला लक्षात आलं ना कसं केलं आपण. 100 ने मल्टिप्लाय का केलं. येस सर. ओके, 100 ने मल्टिप्लाय Sir, काय केलं. can I tell this question? काय बेटा. Can I tell this question? येस शुअर. After buying a ceiling fan of on rupees 750, one sells it at a profit of 18%. Then find the selling price. मग आपण काय करायचं, 18% ऑन प्रॉफिट
ह्याच्यावर होतो सेलिंग प्राइस वर होतो, त्यामुळं 18% ऑफ 750 काढायचं आणि ते निघलं ना की मग ते 750 मध्ये ऍड करायचं. तर 18% multiplied by 750 ऑप्शन बी. is equal to 135 येतं आणि 135 मध्ये 750 ऍड करायचे. is equal to 885. Answer 885 येतंय. ऑप्शन बी. ओके बघा चला काय सांगितलं आफ्टर बाईंग अ सेलिंग फॅन ऑन 750 रुपीज वन सेल इट ॲट अ प्रॉफिट ऑफ 18%, देन फाइंड दी सेलिंग प्राइस. काय सांगितले बघा, सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला इथे काय करायचं आहे बघा, सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची आहे बरोबर. आणि आफ्टर बाईंग अ सेलिंग फॅन, बघा तुम्ही जो बाय केला म्हणजे तो कॉस्ट प्राईस झालं बरोबर. जो काही तुम्ही बाय करता त्याला कॉस्ट प्राईस म्हणायचं. सो तुमचं कॉस्ट प्राईस आहे इथं 750 रुपीज करेक्ट. आफ्टर बाईंग अ सेलिंग फॅन ऑन 750 रुपीज वन सेल इट, आणि त्याला विकलं प्रॉफिट ऑफ 18%. ओके, त्याला 18%च्या प्रॉफिटमध्ये विकलं आहे. फाइंड द सेलिंग प्राईस. ते सेलिंग प्राईस काय असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, 18% प्रॉफिट झाला. हा प्रॉफिट कशावर झाला, आपल्याला CPवर झाला. 750 CPवर म्हणजेच कॉस्ट प्राईजवर झाला. मग आपल्याला या 750चा जर 80% कॅल्क्युलेट करायचा असेल, 18% कॅल्क्युलेट करायचं असेल, कसं करणार आहे. 18/100 multiplied by 750. बरोबर बरोबर, परफेक्ट येते तुम्हाला. एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. ओके, सो बघा, तर इथे बघा काय करायचं आपल्याला, तुम्हाला 80% कॅल्क्युलेट करायचं आहे स्टार्टिंगला. 35. ओके, सो 80% कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 80% आपल्याला कशाचं कॅल्क्युलेट करायचं आहे, 750. सो 80% आहे, पर्सेंटेजचं साईन आहे. सो 18/100 इंटू, आता हे जे 18% कॅल्क्युलेट करायचं आहे 750चं, तर 750. ओके, मग आता काय होतं बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं होतं. सो 18 इंटू 750/100. ओके, दिस झिरो गेट कॅन्सल. 18 इंटू 75/100 सॉरी अपॉन 10. तर काय करायचं, दोघांचं अगोदर मल्टिप्लिकेशन करा. किती तर सांगा पटकन. सांगा किती येतं मल्टिप्लिकेशन. $1,350. 1,350. 1000 कसं येईल, 75 135. सर त्याचं मल्टिप्लिकेशन 1,350 येत आहे आणि 0 गेट कॅन्सल म्हटल्यावर ना 135 येते. 135. 135 फक्त एवढंच येते ना डिवाइड केल्यानंतर. ओके, सो Yes. ओके 1300
50 हे तुम्ही दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं करेक्ट 1350 येस आणि 10 ने डिवाइड केलं तर 135 सो बघा 135 हे का आहे तर हे 18% आहेत ओके 135 इज 18% ऑफ 750 आता बघा हे काय आहे तुमचं 18% आहे मग काय सांगितलं आपण आता जे काही सेलिंग प्राइस आहे ती काय असेल रे सीपी प्लस तुमचं हे 18% सीपी प्लस 18% जर केलं तर तुमचं इथं एस पी होतं म्हणजे सेलिंग प्राइस होतं तर सीपी आहे बघा तुमचं इथं 750 18% आपण कॅल्क्युलेट केलं तर 135 तर हे तुमचं किती येतं रे 885 ओके सो ऑप्शन बी इज करेक्ट ठीक आहे चला सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन आहे ॲक्च्युली सिंपल इंटरेस्ट तुम्हाला नाही आहे पण तरी पण सांगू शकता Sir, can I tell? Yes, बेटा Some amount to some amounts to rupees 2,486 with the interest of 13% per annum. What is the sum? सर त्यांनी विचारलंय की आपली प्रिन्सिपल अमाऊंट किती असणार आहे तर 2,486 multiplied by 100 upon 13 multiplied by 1 no so बघा सम अमाउंट don't understand ओके सम अमाऊंट बघा हा लक्षात बघा समजला नाही समजलं सोडून द्या कारण हा क्वेश्चन एक्झाममध्ये येणार नाही सिंपल इंटरेस्टचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये नाही आहेत ठीक आहे बघा द सम अमाऊंट टू 2,486 with interest of 13% annum then what is the sum okay अरे क्वेश्चन काय म्हणतोय सम अमाऊंट ठीक आहे इज सम अमाऊंट टू 2,486 ठीक आहे ओके with the interest of 13% annum okay what is the sum okay सो बघा याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला आता इथं काय सम अमाऊंट म्हणजे काय सिंपल तुमचं त्याला आपण काय म्हणूया त्याला आपण इथे बघा एक लक्षात ठेवा आता तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारला ठीक आहे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे कोणाला आठवते का Yes, I is equal to P multiplied by R multiplied by R upon 100. Okay, simple interest principal into rate of interest into time period upon 100. Okay, हा फॉर्म्युला आहे ओके आणि हा फॉर्म्युला सगळ्यांनी इथे लक्षामध्ये ठेवा ठीक आहे हा फॉर्म्युला काय करायचं सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि या फॉर्म्युल्यानुसार हे करा पण आता एक्झाममध्ये हा क्वेश्चन तुम्हाला येणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे ह्या क्वेश्चन आपण काही घेणार नाही ठीक आहे सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन आहे थोडासा वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे तर आपण हा क्वेश्चन तुम्हाला येणार नाही आहे त्याच्यामुळे तो काय आपण घेणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे उगाच त्याच्यामध्ये आपण वेळ खर्च करणार नाही चला हा क्वेश्चन घ्या हा क्वेश्चन येतो तुम्हाला 100% बघा संपूर्ण क्रांती एक्सप्रेस departure from Patna at 5:30 p.m. and arrives New Delhi at 8:15 a.m. of the next day. What is the total time of the journey? हे घ्या Sir, can I tell? yes Sir, ती next day AM ला 8:15 ला तिथं पोहोचली आणि ती तिथून निघली किती वाजता तर 5:50 ला PM मध्ये मग 5:50 6:50 7:50 8:50 ओके
ओके ओके 9:50, 10:50, 11:50 असं करत जायचं. ओके. बघा संपूर्ण क्रांती एक्सप्रेस डिपार्चर फ्रॉम दी पटना. आणि ती ओके, पटना ॲट 5:50 PM. सो बघा 5:50 PM ला ती जर डिपार्चर झाली, ओके, सर तिथून ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत, ठीक आहे, त्याला आपण 12 AM म्हणूया, बरोबर. तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत म्हणजे 5:50 संध्याकाळचे, तर तिथून ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत, ऑप्शन बरोबर. सी किती आवर्स होतात रे? किती आवर होतात? 7 hours. 7 आवर्स होतात. तर 5:50 to 12:50 पर्यंत 7 hours होतात. हे बघा तर 11 hours. सॉरी 7 hours. 7 आवर्स कसे होतील? बघा 5:50 म्हणजे 6 घ्या, 6 o'clock, 6 पासून 12 o'clock पर्यंत 6 आवर आणि हे 10 मिनिट. ओके, 6 आवर अँड 10 मिनिट तुमचे व्हायले नाही. इथं समजले का? नाही. एक काम करा, 5:50 समजा 6 PM, 6 PM, तर 6 PM ते रात्रीचे 12 PM किती आवर होतील? 6 hours. हां, 6 आवर होतील. आणि इथे 10 मिनिट्स कमी आहेत आपल्याकडे, ठीक आहे, 10 मिनिट्स इथलचे 6 साठी, तर 6 आवर अँड 10 मिनिट्स हा झाला. ओके, आणि इथून 12 AM पासून ते मॉर्निंगचे 8:15 AM, ओके, म्हणजे 12 AM पासून 8:15 पर्यंत तेवढाच टाइम होतो. म्हणजे इथे तुमचा 8:15 AM, सॉरी 8:15, 8 hours and 15 minutes. ओके, सो या दोघांची ॲडिशन केली की टोटल तुमचं येतं. सो 8 hour प्लस 6 hour, हे तुमचे 15 मिनिट्स, हे तुमचे 10 मिनिट्स. ओके, ॲड करा. हे जर ॲड केलं तर हे बघा तुमचं 25 मिनिट्स येतं. ओके, आणि 14 hours, 14 hours and 25 minutes. सो ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, चला, समजले सगळ्यांना? Yes, sir. ओके ओके, चला, हा लास्ट क्वेश्चन घ्या. विच इज द ग्रेटेस्ट 4-digit नंबर इन विच ऑल डिजिट्स आर डिफरंट? ऑल डिजिट्स आर डिफरंट. लक्ष देऊ नका, फक्त ग्रेटेस्ट नंबर फाइंड आउट करा. सर ऑप्शन ए. Option A is correct. नाही, हो, येस येस, ऑप्शन ए. ऑप्शन ए मध्ये आहे बघा, 986776. ओके, ऑप्शन ए सिम्पल, काहीच नाही त्याच्यामध्ये, कन्फ्यूज व्हायचं नाही. हा लास्ट क्वेश्चन घ्या. 10 क्वेश्चन घेऊया आपण, ठीक आहे, म्हणजे राहिले 10 उद्या घेऊया. विच इज द ग्रेटेस्ट नंबर अमॉंग द फॉलोइंग नंबर? ग्रेटेस्ट नंबर सांगा पटकन. ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. Option B is correct. 86,450. अरे सिम्पल आहे. ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर बघितलं, ठीक आहे, तर ऑप्शनमध्ये पण तुम्ही कम्पेअर करू शकता. तर 84,000, 86,000, 85,000, 80,000, सो 86,450 हा तुमचा काय ग्रेटेस्ट नंबर आहे. सिम्पल आहे. हा लास्ट क्वेश्चन घ्या. व्हॉट विल बी दी सम? आता सम करायचे, सम तर सगळ्यांना करता येतं. 4006 4055 44,004. इथे तुमचं काय, सॉरी, समोर लिहायला, एक मिनटं. तर बघा, हे तुमचं बघा 4004 and 4, आणि इथे तुमचं येतं बघा 4 and 4. आता करा ॲडिशन. ॲडिशन करायचं. Option C is correct. ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, ॲडिशन बघा, ठीक आहे. 6 + 5 11 11 + 8 जर केलं तर 19 19 C 9 कॅरी फॉरवर्ड 1. 5 + 4 9 9 + 1 10 10 C 0 कॅरी फॉरवर्ड 1. 4 + 1 5 येतं. ओके,
4 + 4 + 4 12 सी 2 कॅरी फॉरवर्ड 1 हे येतं. ओके 52,509. सो ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे. चला आता रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहे ते आपण आता उद्या बघू. ठीक आहे. रिमेनिंग क्वेश्चन तुम्ही सॉल्व केलेच असतील. उद्या तुम्हाला एक टेस्ट मिळेल. ठीक आहे. उद्या हे क्वेश्चन घेऊ. उद्यासुद्धा तुम्हाला एक टेस्ट मिळेल आणि त्या टेस्टमध्ये पण चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. आणि 6 नंबर टेस्टचे जर तुम्हाला मार्क मला शेअर केले नसेल तर सगळ्यांनी शेअर करा. ते शेअर करणं मस्ट आहे. ओके म्हणजे तुम्हाला किती मार्क्स पडतात ते मला समजलं पाहिजे. नेक्स्ट थिंग इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तुमच्या हॉल तिकीट जर माझ्यासोबत शेअर केले नसेल तर पटकन त्याचा फोटो माझ्यासोबत शेअर करा.